नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. गावाकडील निसर्गरम्य वातावरण, त्यातील झाडे बघा. ही शेवग्याचे झाड आहे, त्याला सुंदर अशी फुले लागलेली आहेत. शेवगा पण लागलेला आहे. आता खूप ऊन आहे. तुमच्याकडे आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोंबड्या आहेत. हे तर शहरात कुठेच बघायला मिळणार नाहीत. का उन्हाळी काम आमचे कुरवड्या झाल्या आहेत बघा. त्या पण गव्हाच्या केलेल्या आहेत. छान झालेल्या आहेत. हा व्हिडिओ परत संध्याकाळी शूट केलेला आहे. बटाटा उकडून घेतला आहे. वडापाव करणार आहे, त्यासाठी बटाटा उकडून घेतलेला आहे. कांदा, कोथिंबीर, मिरची, आलं घेतलेले आहे वडापाव करण्यासाठी. ते आपण आता मिक्सरला लावून घ्यायचे आहे. भाजीसाठी मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघा. आलं लसूण भाजी करण्यासाठी आता फोडणी देणार आहे भाजीला. त्यासाठी जिरे घातलेले आहेत, मोहरी घातलेली आहे. आपण बटाट्याची भाजी करतो तशी करायची. खूपच छान भाजी लागते. कांदा घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण पेस्ट घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे थोडीफार. हे आता आपण भाजीसाठी फोडणी देणार आहे. त्यानंतर हळद थोडी टाकून घ्यायची, मीठ थोडे टाकून घ्यायची चवीनुसार. बघा, भाजीला बटाटे कापून घेतलेला आहे भाजीसाठी. हा आता आपण फोडणी दिलेली आहे. भाजी बघा आता तयार आहे बटाट्यासाठी. बटाटा बघा आता मॅश करून घ्यायचा, नाहीतर हाताने कुस्करला तरी चालेल. आता वडापाव करण्यासाठी बेसन घेतलं होतं. त्यात जरासा सोडा आणि ओवा टाकायचा, त्यामुळे खूपच छान वडापाव लागतो. बघा आता पीठ हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकून. त्यानंतर बटाट्यासाठी वडे करून घ्यायचे. तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, तुम्हाला जसे हवे आहे तसे. हे बघा आता बटाटा बेसनाच्या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचा. बटाटा सोडलेला आहे बघा. वडे सोडलेले आहेत. आता घरच्या घरी सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीने वडापाव करू शकतो. बाहेरचा खाण्यापेक्षा घरी खूप छान लागतो. तरी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास. वडापाव तयार आहे बघा. आता तळत आहे बघा. अशा पद्धतीने वडापाव तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तळून झालेला आहे वडापाव. आता आपण बघा वडापाव अशा तऱ्हेने तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ? चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.